नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरणकडून अप्रेंटिसशिप पाहण्यासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत, त्याबद्दलचं संपूर्ण जाहिरात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अचलपूर विभागांतर्गत 2025-26 या वर्षाकरता या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचा आहे। यामध्ये जे ट्रेड आहे त्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, त्यासाठी इथं टोटल 32 वॅकन्सीज आहे। त्यानंतर तारतंत्री ट्रेड आहे, वायरमन, यासाठी इथं 30 वॅकन्सीज आहे। आणि कोपा या ट्रेडसाठी इथं 11 वॅकन्सीज आहे। अशी एकूण 73 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या व्यवसायामध्ये तुम्ही ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ म्हणजेच MSBTE यांनी प्रमाणित केलेला 2 वर्षाचा पदविका वीजतंत्री तारतंत्री जो कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स 2 वर्षाचा अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे शिकाऊ उमेदवारी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पात्र समजण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण वयोमर्यादा पाहूया। दिनांक 27/1/2025 रोजी उमेदवाराचं जे वय आहे ते 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे व कमाल जे आहे ते 30 वर्ष या ठिकाणी वय असणे आवश्यक आहे। 18 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। मागासवर्गीय उमेदवारांसाठी या ठिकाणी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 5 वर्ष या ठिकाणी शिथिलक्षम या ठिकाणी राहणार आहे। तसेच राखीव गटातील जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे बंधनकारक राहणार आहे। उमेदवार जो आहे तो अमरावती जिल्ह्याचा या ठिकाणी रहिवासी असणे आवश्यक आहे। इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी इच्छुक व पात्र उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। जाहिरातीच्या दिनांकापासून ते 27/1/2025 पर्यंत या कार्यालयाचा आस्थापना क्रमांक म्हणजे इस्टॅब्लिश ID या ठिकाणी दिलेला आहे। E101 6270 1548 यावर तुम्हाला योग्य व परिपूर्ण माहितीसह या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। विहित मुदतीनंतर सादर केलेला अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी एकत्रित गुणपत्रिका ITIची तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजे ITIचं 10वीचं गुणपत्रक, मार्कशीट, सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी आधार कार्ड हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तसेच उमेदवारांनी नित्य वापरत असलेला ईमेल ID आणि मोबाईल नंबर पण या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी शिकाऊ उमेदवारांची जी निवड आहे ITIचे गुण विचारात घेऊन केवळ गुणवत्तेनुसार या ठिकाणी मेरिट लिस्टनुसार तुमची या ठिकाणी निवड होणार आहे असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करून सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतात। व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।